आपल्यासोबत विधान परिषदेचे आमदार आणि शिवसेना नेते सचिन अहिर आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, जेव्हापासून शिंदे फडणवीस सरकार आलेलं आहे तेव्हापासून निवडणुका कधी लागतील हे अजून कोणालाही माहिती नाही, परंतु दोन्ही पालकमंत्री मुंबईचे जे आहेत त्यांच्यामध्ये कामांची चढाओढ लागलेली आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीला लोढा यांना कार्यालय देण्यात आलं होतं, पुन्हा केसरकर यांना कार्यालय देण्यात आलं. त्याच्यानंतर विविध योजना, मुंबईकरांसाठी विविध योजना असतील किंवा सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जी कार्यालय असतील यामध्ये चढाओढ असलेली आपल्याला पाहायला मिळते. कसं पाहताय तुम्ही याकडे? खरं तर राष्ट्रवादी आल्यानंतर अनेक मंत्र्यांनी देव देखील पाण्यात ठेवले होते की आमचं पालकमंत्रीपद राहील की नाही, आणि ते तुम्हाला पुण्यातून दिसते येत आहेत. मी त्यामध्ये अजून बोलू इच्छित नाही, परंतु पालकमंत्र्यांची जबाबदारी ही पालकत्व स्वीकारण्याची आहे, राजकीय स्पर्धा करण्याची नाही आहे. आपण शासनाचे जे असलेल्या योजना हे लोकांपर्यंत कसं पोचवता येईल. परंतु मुंबई शहराच्या याच्यामध्ये आम्ही नवीनच प्रयोग बघतोय की एकाच जिल्ह्यामध्ये 2-2 पालकमंत्री, तांत्रिक दृष्टिकोनातून जरी देखील काही उपनगराचे असतील, काही शहरातले असतील, पण तो कॉर्डिनेशन असलं पाहिजे. आम्ही देखील अनेक जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री राहिलेलो आहोत, परंतु ते पालकमंत्री ज्या व्यक्तीकडे पद असतो त्याच्याशी संवाद साधून किंबहुना कॉर्डिनेट करून एकत्रित काम करायला पाहिजे. ह्यांच्यामध्ये दिसते आता एक निर्णयावरती 2-2 वेगवेगळे विचार यायला आपल्याला पाहायला मिळत आहेत. परवाच्या दिवशी अशाच प्रकारे राणीच्या बागेच्या मध्ये पण देखील काही लोकांनी मला सांगितलं की उपनगराचे पालकमंत्र्यांनी एक भूमिका मांडली, शहरातल्या पालकमंत्र्यांनी एक भूमिका मांडली. म्हणजे नेमकं चाललंय काय? ठीक आहे, आता तुमची स्पर्धा होती किंवा महानगरपालिकेमध्येच कार्यालय मिळालं पाहिजे. आता काहींना जाणून बुजून मोठा कार्यालय दिलं, काहींना छोटं दिलं, आणि म्हणून तुम्ही बघता काही बैठका आता त्या कार्यालयामध्ये घेऊ शकत नाही म्हणून आयुक्तांच्या दालन्यामध्ये बैठका सुरू झालेल्या आहेत. म्हणजे प्रति महानगरपालिका देखील चालवण्याचा केवळवाणी प्रयत्न होतोय. यातून जनतेचे प्रश्न नाही आहे. दुर्दैवाने म्हणावं लागेल की आजही अनेक पालकमंत्र्यांचे महानगरपालिकेचे कार्यालय हे पक्ष कार्यालयासारखे वागत आहेत. म्हणजे तिकडे आलेल्या आपल्या लोकांची सोयी कसं होईल, चहा नाश्ता, त्यांचे असलेले प्रश्न, आणि अनेक काही विकास कामं लोकांचे नाही तर विकासकांचे केले जात आहेत का, हा देखील सर्वसामान्य जनतेला प्रश्न पडतोय. आणि म्हणून हा केवळवाणी प्रयत्न आहे. हे नाही माहीत आहे की काही महिन्यांनी आचारसंहिता लागेल, लोकसभा आणि विधानसभा आल्यानंतर हे सर्व काय आपल्याकडे राहणार नाही, म्हणून ही धावपळ आहे. पण जेव्हा लोढा यांना कार्यालय देण्यात आलं होतं तेव्हा तुम्ही स्वतः आक्रमक झाला होतात आणि तुम्ही विधान परिषदेमध्ये सुरुवातीला प्रश्न उपस्थित केला होता. केसरकरांना आता पुन्हा कार्यालय देण्यात आलेलं आहे, तर यावरती आपल्या पक्षाची भूमिका काय असणार? आम्ही आमची भूमिका या अगोदर देखील मांडलेली आहे. जनतेचे कार्यालय आहेत. आमचं तर म्हणणं आहे की CDR ज्याला आपण रेकॉर्ड म्हणतो ते देखील तपासा की किती लोकांचे प्रश्न सुटलेले आहेत, किती लोक आलेले आहेत, काय आलेले आहेत. आणि महानगरपालिका ही स्वायत्त संस्था आहे. उद्या समजा जर प्रत्येक पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातले त्या महानगरपालिकेमध्ये कार्यालय जर सुरुवात केली तर मग महापौरांची गरज लागेल का? मग प्रति महापौर तुम्ही कार्यरत राहता का? अच्छा, मग हे कार्यालय काय टेम्पररी आहे, नंतर मग महापौर आल्यानंतर बंद होणार असं आहे का? एकदा ही प्रथा सुरू झाली मग ही थांबत नाही आहे. तेच दुर्दैवानी आहे. त्यांनी म्हणून विधानसभेमध्ये आम्ही हा प्रश्न मांडला, पण सरकार तुम्हाला माहीत आहे काही टकचं मग व्हायला तयार नाही. परंतु निश्चितपणे ज्यावेळी एकही गोष्ट जी अयोग्य होते हे लक्षात आणून देणं हे आमचं कर्तव्य विरोधी पक्ष नात्याने, आणि अधिवेशनामध्ये परत एकदा या विषयावरती आम्ही आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही. दुसरा प्रश्न, दसरा मेळावा जवळ आलेला आहे. दसरा मेळाव्याच्या दोन्ही गटाकडून तयारी केली जाते. अगोदर आपण अर्ज दिलेला आहे, कशा पद्धतीने तयारी सुरू आहे? कारण की अजून परवानगी देखील मिळाली. नैतिकता आधार आहे. आपण बघितलं असेल की आज हे कोणालाही लपून राहिलं नाही आहे की पक्षामध्ये जाणून बुजून चिन्ह घेऊन गेलेले आहेत, जाणून बुजून नाव घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे. असं असताना देखील आयोजन नियोजन कोण करतोय हा महत्त्वाचा आहे. आणि म्हणून मला असं वाटते की ज्यावेळी हा विषय महानगरपालिकेकडे आहेत, म्हणून मी आता त्याच्यामध्ये बोलू इच्छित नाही, परंतु गेल्या वर्षीची जी चपराक महानगरपालिकेला जी पडलेली आहे त्याचा बोध तरी ते घेतील आणि आम्हाला परवानगी देतील असं आम्हाला वाटते. नाही दिलं तर उद्या कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी ही सरकारची राहणार आहेत. कारण शेवटी लोक तर येणारच, पारंपरिक दृष्टिकोनातून लोक येणारच, पारंपरिक दृष्टिकोनातून नतमस्तक होऊन शिवाजी पार्कमध्ये ही सभा होणारच आहे. शेवटचा प्रश्न, आदित्य ठाकरे वारंवार जे आहेत ते अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरती टीका करताना पाहायला मिळत होते. काल राहुल नार्वेकर असं आदित्य ठाकरे यांना टोला लगावला की मी विधान परिषदेच्या आमदारावरती माझा मतदारसंघ चालवत नाही. या टीकेकडे कसं पाहता येईल? तेही विधान परिषदचे आमदार होते. त्या विधान परिषदेच्या आमदारावरतीच लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम त्यांनी केलेलं आहे, हे त्यांनी विसरून चालणार नाही. मला असं वाटते तुम्ही ज्यावेळी एकावरती बोट दाखवता त्यावेळी 4 बोटं तुमच्याकडे पण आहेत. टीका ही काय व्यक्तीला नाही आहे, टीका ही त्या ज्या बसलेल्या पदावरती आहे.
उद्या जर राहुल नार्वेकर जर विरोधी पक्षात असते आणि आदरणीय आदित्यजी मंत्री असते आणि त्यांनी एका विषयावरती बोललं असतं तर आम्हाला काहीच वाटलं नसतं. पण एवढं जीवावरती घेऊन जे आज ते प्रतिक्रिया देण्याचं काम करते, यातूनच त्यांना हे कळून चुकलेलं आहे की मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने जो व्हिडिओ व्हायरल होतो आहे, ज्या पद्धतीने लोकांच्या अपेक्षा त्यांच्याकडनं 4 पटीने वाढलेल्या आहेत, त्या अपेक्षा आज पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून कोणी असेल काम करत असताना कमी जास्त होत असतो. असं असताना हे ज्यावेळी ही चर्चा होते त्यावेळी त्यांनी ह्याचा वाईटपणा मानून घ्यायची गरजच नाही. उलटा लोकांसमोर जाऊन सांगण्याचं काम केलं पाहिजे. इकडे काय चाललं आहे त्यापेक्षा तुमच्या भागामध्ये काय चाललेलं आहे. मग आज 2 विधान परिषदच्या जीवावरती आम्ही आहोत, मग तुम्ही पण 2 महानगरपालिका घरातले जे आहेत ह्यांच्याही जर काम करतायत ना, आणि ते काय अयोग्य नाही आहे. 2-2 नगरसेवक घरातले आहेत, तुम्ही स्वतः आमदार आहेत, चांगली गोष्ट आहे. लोकांची सेवा करायची संधी एवढं कुटुंबांना तुम्हाला मिळालेली आहे, त्याचा फायदा लोकांकडला करून द्या. धन्यवाद. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतो की राहुल नार्वेकर यांनी जी टीका केली होती त्याला प्रत्युत्तर दिले आहे. त्याच पद्धतीने दसरा मेळाव्याला पालिकेने परवानगी देत असताना गेल्या वर्षाचा जो बोध आहे, गेल्या वर्षी ज्या पद्धतीने न्यायालयाने फटकारलं होतं त्याचा बोध घेऊन तुम्ही परवानगी दिली पाहिजे, अशी प्रतिक्रिया जी आहे ते आमदार सचिन अहिर यांनी दिलेली आहे. कॅमेरामन सिद्धेश नाईकसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.